नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। नागपूर शहरासोबत ग्रामीण भागामध्ये आज दिवसभर पावसानं उसंती दिली असली तरी काल रात्रभर पाऊस झाला। 2-3 दिवसात अवकाळी पावसामुळे नागपूर जिल्ह्यातील प्रभावित 2 तालुक्यांमधील 16 गावांतील 143 शेतकऱ्यांच्या 95.4 हेक्टरवरील शेती पिकांना फटका बसला आहे। विदर्भातील यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, अमरावती, गोंदिया जिल्ह्यात पावसानं मोठं नुकसान केलं। वीज पडल्यानं 7 गायींचा मृत्यू झाला। 5 गायी मौदा, 1 हिंगणा तर 1 गाय काटोल तालुक्यातील आहे। त्याचप्रमाणे हिंगणा तालुक्यातील 4 बकऱ्या व 6 मेंढ्यांचाही मृत्यू झाला। कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार अवकाळी पावसामुळे हिंगण्यातील 8 गावांमधील 113 शेतकऱ्यांच्या 80.4 हेक्टरवरील संत्रा, मोसंबी आणि भाजीपाला पिकांचं नुकसान झालं, तर उमरेड तालुक्यातील 8 गावांतील 30 शेतकऱ्यांच्या 15 हेक्टरवरील भाजीपाल्याचं नुकसान झालं आहे। एकूणच अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील 16 गावांतील 143 शेतकऱ्यांच्या 95.4 हेक्टरवरील शेती पिकांना फटका बसल्याची माहिती आहे। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। धृतराष्ट्र सांगू शकतील एवढी विकास कामे मी चंद्रपूर जिल्ह्यात माझ्या मतदारसंघात केली आहेत। मी फक्त विकासाचं राजकारण करतो, जातीपातीचं राजकारण उभ्या आयुष्यात केलं नाही। मी 300च्या वर विकास कामे केली आहेत, त्याची यादी तुमच्या समोर वाचून दाखवितो। पण विरोधकांनी त्यांच्या काळात 21 कामे केली आहेत का हे जनतेला त्यांनी सांगावं, असं म्हणत चंद्रपूर वनी आर्णी लोकसभा मतदारसंघातील बीजेपी उमेदवार सुधीर मुनगंटीवार जाहीर सभेत विरोधकांवर चांगलेच कडाडले। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। आगामी काळात साजरे होणारे सण, उत्सव व निवडणुकांच्या काळात तेढ निर्माण होऊन तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ शकते। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो। अशा परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, गुन्हेगारांवर वचक बसावी, तसंच पोलीस हे नागरिकांच्या जीविताचं व मालमत्तेचं संरक्षण करतील, याकरिता आज बुलढाणा पोलीस व दंगा काबू पथक बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात मॉकड्रिल करण्यात आली। मॉकड्रिलमध्ये बेकायदेशीर जमावावर नळकांड्या फोडणं, हँड ग्रेनेड जमावावर फेकणं, गैरकायद्याच्या जमावातील भडकवणाऱ्या लोकांना ताब्यात घेण्यात आलं, अशा सर्व कृतींचं प्रात्यक्षिक करण्यात आलं। यावेळी बुलढाणा पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास तिडके यांच्यासह पथकातील अंमलदार व पोलीस कर्मचारी उपस्थित होते। जे लोकसभा इलेक्शन 26 तारखेला सण उत्सव आहे, त्या संदर्भात आमचे माननीय पोलीस अधीक्षक श्री सुनील कळासने सर, अपर पोलीस अधीक्षक बी महानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आजची ही दंगा काबू योजना राबवली आहे। याचा प्रमुख उद्देश हा एवढाच असतो की अचानक शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये कुठेही काही प्रॉब्लेम झाला किंवा काही राईट झाला तर तुम्ही तुमचा फोर्स किती अलर्ट आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने त्यावर नियंत्रण मिळवू शकतात, यासाठी आम्ही हा नेहमीच सराव करत असतो। आणि हा सराव आमच्या पोलीस अधीक्षक साहेबांनी, अपर पोलीस साहेबांनी आम्हाला नेहमी घ्यायला सांगितलं आहे। आणि त्याच्यात आमचे जे सर्व क्युआरटी पथक असेल, RCP पथक असेल, नंतर आम्ही नगरपालिकेचं जे फायर ब्रिगेडचा टँकर आहे, हे ॲम्ब्युलन्स आहे, या सर्वांचा आम्हाला किती वेळात पीक मिळालं, आता आम्ही त्याच्यात आमच्या हे करणार आहे। आणि त्याच्यात आमचं काय काय हे झालं त्याच्यात आम्ही दुरुस्ती करू आणि आम्ही किती तत्पर आहोत किंवा आम्ही शहरवासियांना हे आश्वासन देऊ आमच्या पोलीस अधीक्षक साहेबांच्या वतीने की आम्ही आगामी उत्सव आणि निवडणूक हे निर्भयपणे पार पडतील। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। अमरावती शहरात शनिवारी पहाटे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यानं खासदार नवनीत राणा यांचे प्रचार कार्यालय जमीनदोस्त झाले आहे। गेल्या काही दिवसात विदर्भात जोरदार पाऊस सुरू आहे। अमरावती शहरातील काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला असून अमरावतीच्या इरबिन चौकात झाडे कोसळली, वीज तारा व वीज खांब कोसळले। अमरावती शहरात अनेक ठिकाणी झाडे पडल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाल्याची माहिती आहे। महाजन डेकोरेशन आणि संचालक हे पूर्ण मंडपाचं काम माझ्याकडेच होतं आणि नवनीत राणा यांच्या प्रचाराचं बूट टाकलेलं होतं। रात्री 3:30-4 वाजताच्या दरम्यान खूप जोराने वादळ आणि हवा पाऊस आला,
त्यात खूप नुकसान झालेलं आहे आणि काही जीवितहानी नाही झाली. 8 माणसं आतमध्ये झोपले होते, पण ते सगळे बाहेर निघाले, सुखरूप आहे, सगळे व्यवस्थित आहे. त्यामुळे काही असं नुकसान जीवितहानी झालेली नाही. पण बाकी मंडप डेकोरेशनचं खूप नुकसान झालं. लाईट फुटले, पंखे तुटले, कूलर, साऊंड सिस्टीम तुटली, असं नुकसान झालेलं आहे. बाकी आता पाऊस होणं चालू आहे, साफसफाई चालू आहे आणि 2 दिवसात पूर्ण बांधून पुन्हा तयार करून देऊ आम्ही. सुनील भाऊ फोन आला, सुनील भाऊचा, त्यांचे मोठे भाऊ, त्यांचा फोन आला होता आणि रवी भाऊचा पण फोन आला होता. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. विजय वडेट्टीवार यांना काँग्रेसमध्ये किंमत नाही. मुलीच्या तिकिटासाठी वडेट्टीवार यांनी 10 दिवस दिल्लीत होते, पण तिकीट आणू शकले नाही. वडेट्टीवार गडचिरोलीमध्ये डॉक्टर उसेंडी यांच्यासाठीही तिकीट आणू शकले नाही. त्यामुळे त्यांना पक्षात किंमत नाही हे महाराष्ट्राला माहिती आहे. अजित पवार गटाचे नेते मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी वडेट्टीवार यांच्यावर टीका करत महायुतीचे उमेदवार गडचिरोलीमधून निवडून येणार असल्याची प्रतिक्रिया धर्मराव बाबा आत्राम यांनी व्यक्त केली. महत्त्वाचं म्हणजे आपले विरोधी पक्षनेता महाराष्ट्र राज्याचे विजय वडेट्टीवारजी यांनी माझ्यावर सतत टीका करत आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने टीका चालू आहे. पण त्यांच्या पक्षात किती किंमत आहे हे मला माहीत आहे आणि हे अवघ्या महाराष्ट्राला सुद्धा माहीत आहे. वडेट्टीवारजी हे लोकसभेच्या तिकिटासाठी जवळजवळ 10 दिवसापासून दिल्लीला बसून होते त्यांच्या मुलीला तिकीट आणण्याकरता, परंतु तिथे तिकीट त्यांना काय मिळू शकला नाही. इथे डॉक्टर उसेंडी करता त्यांचा प्रयत्न होता गडचिरोली चिमूरमध्ये, ते सुद्धा त्यांना करता आलं नाही. म्हणजे त्यांचा किती किंमत आहे हे सुद्धा आपला पूर्ण महाराष्ट्राला दिसून येईल. शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. 77 वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल किरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे. सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान. आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे. मग वाट कोणाची बघताय? आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. आमचा पत्ता आहे योग कॉम्प्लेक्स, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटलच्या समोर, महाजन मार्केट जवळ, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर. संपर्क साधा 8605 24 50 80. लँडलाईन नंबर 0712 25 67 74 7.